नमस्कार, राधाकृष्ण मराठी ब्लॉग्समध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर आम्ही ज्वारीच्या वावराला चक्कर मारायला चाललोय मी आणि दादा. बघूया ज्वारी कशी झाली आहे तिकडं. हिला ज्वारी नाही म्हणता येणार, कडूळ झालंय काय दादा? कडूळच आहे, पण पाऊस पडल्यामुळं आलं, नाही तर काही शक्य नव्हतं, हे काही येणार नाही. पण आता चारा भरपूर होणार, दाण्याची तर काही अपेक्षित नाही आहे, पण चारा मात्र नक्की भरभरून होणार आता. तर ही फक्त लास्टला जो अवकाळी पाऊस आला ना त्याच्यामुळं घडलं, नाही तर आता इथं खाली पडलेलं असतं सगळं. आणि जी आम्ही खरंच पेरली होती ट्रॅक्टरनी ती ज्वारी बघा, एकदम छान आली ती. हिला तर वाढलेलीच नव्हती, आम्हाला वाटलं होतं पूर्ण वावर खालीच राहणार आहे, कडूळ बी येतं की नाही काय माहिती, पण चांगली आली गिंदा, चांगली आली ज्वारी. बाटुकन नसतं झालं. कोणाकोणाकडे झालं बरं असं पाऊस पडला आणि मागचे पिकं आले? कमेंट्स मध्ये लिहा. आणि तुरीचं वावर पण खाली झालंय आता, त्याच्यामध्ये हरभरा टाकलंय, उगून नाही आला अजून, पण भरपूर हरभरा पेरलंय इथे. आणि ज्वारी पण चिकतच पडलेत आता, पण तरी पाखरं खायला यायला लागले त्याला, कारण खायला तर असं जंगलात काही राहिलं नाही, पाणी नसल्यामुळं बिचाऱ्यांचे पण हाल होतात. पण तर दादा काय म्हणता ऐका. सगळ्याचा वाटा राहतो, त्यानं कुठं खा, ते काही झोळ्या घेऊन येईल का हे बांधून नेणार आहे का, थोडी खाऊनच जातील. त्याशी आशीर्वादानं आपल्यालाही भेटत, नाही तर पाऊस असं पडायचं आपल्याला तरी असते. ज्वारी आलीच नसती, आम्ही राखत नाही आम्ही, पण कुठेतरी आमच्याकडे मळा बांधला का लोक भरपूर राखीनारे, तर तिथं जाऊन मला भारी मजा येते. पाखरं नाही उडवत, पण आपल्याकडे दरवर्षी ज्वारी राहते. पण मळ्यावर जायची पण एक गोफण फिरवायची तेवढ्यासाठी जात असते त्यांच्याकडं. आमची ज्वारी अशीच पडली आमच्या बाजूवाल्यांची. आम्ही फक्त चक्राला येतो तिकडं कशी आहेत काय बघायला, राखायला नाही. पण मळा मला आवडतो आणि ती गोफीन बी पिक्चर मधल्यासारखं म्हणून जात असते. ते पण आमच्या अख्ख्या गावामध्ये 2च मळे असतात फक्त, बाकीचे कुठेच नसतात आहे ना, सगळे सोडून देतात, जे खातील ते खातील, जे राहतील ते. आणि आमच्या मंदिरात पण अडकवलेले असतात मग ज्वारीचे कणस. हा, मग चिमण्या ते येतात मंदिरात खायला. तुकाराम महाराजासारखं आमची ज्वारीला काही त्यांनी कसं सोडून दिलं होतं, जे खायचं ते खा, जे न्यायचं ते न्या. पाखराला पाणी ठेवायचे तुकाराम महाराज. दाणे खाल्ले का पाणी प्यायला पाणी लागेल ना, आपण तेवढं तर करत नाही, मग खाऊ तरी द्या, मोकळं मनसोक्त खा है ना. ते पाणी भरून ठेवायचे. हा, पाणी भरून ठेवायचं. आणि ज्वारीला फेरफटका मारल्यानंतर हिरवान ज्वारीत बघा एक ह्या डबल पाऊस आल्यामुळं डबल पेरणी झाली आहे, ती आधीची आणि ही नंतरची आहे. आणि बोरं पण खूप छान पिकलेत. मागच्या वेळेस आम्ही बोरं खायला आले तेव्हा ही ज्वारी पेरलेली होती बघा, माती होती, आता उगून आली आहे छान. आणि बोरं पण कमी झालेत, पहिले एवढे नाही राहिलेत, कारण आता दिवसेंदिवस बोराचा सीझन संपत आला आहे. पण प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये जे फळं येतात ना त्याचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्या गोष्टी आपण खायलाच पाहिजे, कारण आपल्याला हेल्दी फिट राहायचं आहे, तर आपल्या आरोग्यासाठी छान. तर ह्या बोरांमध्ये पण खूप मायक्रोन्यूट्रियन्स असतात, ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. आणि हे बोरं हिवाळ्यात येतात, आंबट असतात, तरी त्याच्या मागे कारण खूप खूप बोर आहे. जिकडं जा तिकडं, पण जी आवडती ना तिची वरती. आता हे बघा इथं पण हे लय छान आहे, गोड आहे, पण जास्त पिकलेलं नाही.
खाऊन पाहिल्याशिवाय कळत नाही काय कोणते छान आणि कोणते नाही. म्हणून सिजनेबल फळं तर सगळे खायला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या ह्याचे बोरं खाल्ल्यावर याचे वर्षभर न्यूट्रियन्स आपल्या शरीरात असतात. त्याच्यासाठी नक्की खा आणि खाऊ घाला दुसऱ्यांना. आमची ज्वारी कशी आली? दगडी ज्वारी दादा ही दगडी ज्वारी गावरान. आम्ही ज्वारीच्याच भाकरी खातो जास्तीची. दूध भाकर तर लय भारी लागते. घरचं दूध, घरचीच ज्वारी, घरच्याच चुलीवर थापायच्या, मग मजा येते. चटणी भुरका तोंडीला. रानमेवा खात खात चक्कर मारण्यामध्ये जो आनंद आहे ना तो कशात नाही. आणि आमचं शेत हिरवंगार शिवार भरलेत. कृपा त्या भगवंताची जो मागचा पाऊस आला नाही तर ह्या ज्वारीचं बाटूक पण झालं नसतं. इतक्या छोट्या छोट्या गुडघ्यापर्यंत वाढली होती आणि आता सूर्य मावळतीला आलाय. डोंगराच्या कुशीत हळूच जातो. भारी वाटतं हे दृश्य. आणि ह्या ज्वारीला दान लागू द्या, हुरडा पार्टी करायला आम्ही तयारच आहेत. कोणाला आवडते बरं हुरडा पार्टी? आमच्याकडं तर खूप भारी असते. ह्या ज्वारीच्या कणसासोबत शेंगदाण्या, गूळ, खोबऱ्याच्या चटण्या, अजून दही आणि सगळेजण पाहिजेत, आहे ना दादा? मग मजा येते हुरडा पार्टीला. आणि हुरडा पार्टीचं एवढं क्रेज आहेत की आम्ही लहान असताना तर मी योगेश येईपर्यंत दादा नाही बंब्या काढून ठेवायचे, रोज भाजायचं रोज. तसंच आज आम्ही मक्का खाल्ली. मक्काची कणसं भाजून खाल्ली. कुठे गेले मालक? आणि इकडं आलोच आहे शेताला चक्कर. तर काकूची कोथिंबीर उपटायचं काम सुरू आहे. आणि कोथिंबीर पण बघा कशी लुसलुसीत हिरवीगार छान एकदम. तर हिचे काय भारी बनतात रे भजे ना, गरम गरम पोहे भजे. अजून वहिनी अजून काय बनवते चांगलं तुम्ही? धिरडे, मुटकुळे, अजून 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 किती छान आहे. जशी देवान खावा म्हणे. आणि तिला भाव पण आहे आता. मंगले मजा येते. मंगले तोंडावर खुशी राहते. काय 800 रुपये शेकडा जागे येऊन चालली. लय छान भाव आला. असाच भाव येत राव. पहिलं ही तुमच्या आणि या गोण्याच्या दोऱ्या एक अशी उपसायची. कांद्याचं उपटून आणलं भावेन तिला. अशा जुड्या बांधायच्या. पकडायची, टाकायची. बघ केवढे छान झाले. सुंदर दिसते माशी आणि मोठी पण दिसते. किती निघाले आज? 100 काढली. 100 म्हणजे 800 रुपये फिक्स 100 जोड्यांची. इतकी कमी काऊन काढली मग? एवढी मला उशीर झाला याला वर जोडी. मला जायचं त्या त्या कोणी कोण योगेशला म्हणून पाहतो सकाळी. तो कंडक्टर नाही का ते? तो आमच्या वर्गात होता त्यांचा मुलगा. आम्ही इतक्या खालीवर करतो घेता नाही. ही लहान किती लहान खरंच आहे ना. घ्या मला. ए तू कॅमेरा 3 4 5 6 7 8 9 10 11. अशा सुंदर वातावरणात आम्ही राहतो. आमचे व्हिडिओ कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि नवीन जे चॅनलवर आले असेल ते सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. परत भेटूया नवीन छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.